आपलं कोकण आणि बऱ्याच काहीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवास तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र, आत्ता आपण आलो आहे रायका राणीबाग येथे आणि इथे आपल्याकडला आहे पुष्पोत्सव 2024 मुंबई महानगरपालिकेचा मार्फत आहे भरवलेला. आणि हा तिचं एंट्रन्स आहे. ही सगळी पब्लिक आहे. आज पहिला दिवस, आज 2 फेब्रुवारी आहे. 2, 3 आणि 4 असा 3 दिवस हा उत्सव राहणार आहे. तुम्ही नक्कीच अजून 2 दिवस शनिवार रविवार बाकी आहे, त्या दिवसामध्ये आपण येऊ शकता आणि हा पुष्पोत्सवाचा आनंद घेऊ शकता. चला तर बघूया या पुष्पोत्सवात काय काय दाखवलं आहे. आपण याच्या अगोदर पण देखील या इथला एक व्हिडिओ आपण आणला होता. आत्ता जरा दिवसाचा आलो आहे आणि एकटंच आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला दाखवता येईल. चला बघूया. तर मित्र, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सहयोगाने हा 27वा पुष्पोत्सव आयोजित केला आहे राणीबागेच्या परिसरात. आणि हा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन आपण आज बघण्यासाठी खुलं आहे. खूप छान रंगसंगती आणि खूप छान छान फुलांची सजावट इथे बघायला मिळेल. आणि उद्या शनिवार आणि रविवार 2 दिवस आहेत ह्या प्रदर्शनाचे. आपापल्या मुलांना आवर्जून घेऊन जा. इथली कलाकृती, शिवाय इथली फुलं एवढी सुंदर आणि मस्त आहे की इथं मुलं अगदी रमून जातील. शिवाय चंद्रयान देखील फुलाच्या प्रतिकृतीतून तयार केलेलं आहे. इकडे खूप छान ही आहे कलाकृती सादर केली आहे. आणि झेब्रा वगैरे आहे, वाघ आहे, हत्ती आहे, हरिण आहे, सस्य आहेत. खूप छान छान बघण्यासारखी कलाकृती इथे कलाकारांनी सादर केली आहे. आणि आपल्या मुलांना उद्या शनिवार आणि रविवार या 2 दिवसात नक्की भेट द्या इथे नेऊन. खूप छान अगदी मुलं रमून जातील. म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मनं रमतील असं हे प्रदर्शन आहे. आवर्जून बघा. आणि इथे तुम्हाला घरात लागणाऱ्या काही वस्तू हव्या असतील, म्हणजे घरात वाढणारी घरात वाढणारी फुलझाडं वगैरे, या सगळ्या गोष्टी इथं मस्तपैकी मांडल्यात. विक्रीसाठी देखील आहेत. शिवाय नर्सरीसाठी लागणारं साहित्य आहे. वेगवेगळे बियाणं मिळतात. बोन्साय वनस्पती आहेत, मोठमोठ्या अनेक वर्षापूर्वीच्या बोन्साय वनस्पती कलम वगैरे बघायला मिळेल तुम्हाला इथे. खूप छान इथे हे केलेलं आहे, प्रदर्शन भरवलेलं आहे. इथे कोणत्याही प्रकारची एंट्री फी वगैरे काही नाही आहे. मोफत आहे, सगळ्यांसाठी खुलं आहे. सकाळी 8 ते रात्री 8 सेल्फी पॉईंट, अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत. त्याच्यामुळे फोटो काढून कॅमेऱ्याची बॅटरी फुल चार्ज करून घेऊन जा, जेणेकरून आपण तो आनंद घेऊ शकाल अशी मी तुम्हाला सूचना करतो. आणि खरंच हे प्रदर्शन खूप छान आहे. आवर्जून भेट द्या नक्की. मी खरंच आज वेळ काढून अगदी संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर गेलो होतो आणि छान खूप एकदम मंत्रमुग्ध झालो. आणि माझ्या बेबीला घेऊन नाही गेलो, हे माझ्या गोष्टीचं वाईट वाटलं मात्र. ठीक आहे, थँक्यू. बघून घ्या नक्की.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे प्रदर्शन उद्या 2 दिवस आहे, त्यामुळे उद्या आणि परवा तुम्ही भेट द्या.